ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. A7 न्यूजमध्ये आपले स्वागत. वसतिगृहात निकृष्ट भोजन व्यवस्था, विराट राष्ट्रीय लोकमंचने केली चौकशीची मागणी. हिंगोली येथील समाज कल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या वसतिगृह राज्यातील विविध वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात आहे. याबाबत चौकशीची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत दिनांक 28 जानेवारी मंगळवार रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वतीने निवेदन पाठविण्यात आले असून त्यामध्ये नमूद करण्यात आले आहे की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य समाज कल्याण विभागातील भोजन पुरवठ्याचे काम शासन निर्णय दिनांक 6/11/2023 अन्वये 4 प्रमुख पुरवठाधारक व जेवी यांना देण्यात आले. सदर 4ही पुरवठाधारक आणि गत यांनी अनियमितपणे शासन नियमाची पायमल्ली करत प्रतिनिधीची नियुक्ती करून एकूण कारवाई 441 शासकीय मुलामुलींचे वसतिगृहामध्ये विद्यार्थी संख्या जवळपास 65,236 एवढी असून प्रत्येक विद्यार्थ्यामागे 1,500 रुपये प्रतिमाहाप्रमाणे 9,78,54,54,54,000 तसेच 100 निवासी शाळातील विद्यार्थी संख्या जवळपास 15,000 एवढी असून प्रत्येक विद्यार्थ्यामागे 2,000 रुपये प्रतिमाहाप्रमाणे 3 कोटी असे एकूण 12,78,54,000 अक्षरी एवढा प्रतिमा लाभ संबंधित निविदाधारक व जेवी हे घेऊन जवळपास वर्षापोटी 1,500 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचे शासनाचे नुकसान होत आहे. तरी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर गंभीरतेने विचार करावा असे 3 पानाचे निवेदन असून निवेदनावर संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष शेख नईम शेख लाल यांच्यासह विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली. आज विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांना माननीय जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देऊन विनंती करण्यात आली की संपूर्ण राज्यभरातील समाज कल्याण अंतर्गत जे वसतिगृह चालत होती त्या वसतिगृहामध्ये 6/11/2023 पूर्वी विविध वसतिगृहांना विविध माध्यमातून 3,600 ते 4,000 या दरामध्ये भोजन पुरवठा दुधासह अत्यंत चांगला प्रतिसाद दिला जात होता. परंतु शासनाने 6/11/2023 रोजी 5300 ते 5400 रुपये दर निश्चित केले, परंतु त्यामध्ये दुधाचा समावेश करण्यात आलेला नाही. शासनाने जे आदेश पारित केले होते त्यामध्ये सेंट्रल किचन पद्धती म्हणून आणि उत्कृष्ट व चांगल्या पद्धतीचं जेवण देण्याची हमी देऊन निविदा प्रक्रिया करण्यात आली होती. परंतु त्या उद्योगपती कॉन्ट्रॅक्टरधारांनी स्थानिक पातळीवर अनियमितपणे प्रतिनिधीची नियुक्ती करून 3,200, 3,700, 3,800 रुपये दर निश्चित करून अत्यंत निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे. आणि त्याचा जे मार्जिन आहे 2,100-1,500 रुपये प्रमाणे कमी अधिक 150 कोटी रुपयेचा वर्षामध्ये 150 कोटी रुपयेपेक्षा अधिक शासन त्या उद्योगपती कॉन्ट्रॅक्टरदारांना अदा करून सुद्धा जेवणाची क्वालिटी भेटत नाही. अनेक तक्रारी, अनेक निवेदने होऊनही प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. म्हणून आज निवेदन देऊन माननीय जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली की हा निवेदन माननीय मुख्यमंत्री पर्यंत पोहोचवावा. उद्या मी सकाळी जाऊन
माननीय आमदार महोदयांसोबत माननीय मुख्यमंत्र्याची किंवा माननीय मंत्री महोदयाची भेट घेऊन ही सर्व परिस्थिती सत्य परिस्थिती त्यांच्या समोर ठेवण्यात येईल. यानंतरही कोणती कारवाई न झाल्यास माननीय उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल करून न्याय मागण्यात येईल. याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी अशी विनंती विराट राष्ट्रीय लोकमत कौन्सिलच्या वतीने करण्यात येत आहे.